सुप्रभात मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना मित्रांनो? तर स्वागत आहे तुमच्या हक्काच्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की आपण आलेलो आहे जळगावमध्ये, म्हणजे माझ्या नेटिव्ह प्लेसमध्ये. तर आता सडनली रँडमली असं प्लॅनिंग झालेलं आहे की आता आपण MP बुरहानपूर येथे जाणार आहोत आणि तिकडे काही हिस्टॉरिकल प्लेस आहेत ते आपण एक्सप्लोअर करणार आहोत. माझ्या घरी कोणालाच माहीत नाही आहे, मी तिथे निघत आहे आता. जवळजवळ ते डिस्टन्स 102 किलोमीटर आहे मित्रांनो. आपण मॅप आता सेट केलेला आहे, बघू शकता तुम्ही. मॅप आपण सेट केलेला आहे आणि आपण निघालेलो आहे बुरहानपूरला. तर जे 3 का 5 आदिल शाही होत्या, जसं कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही, ह्या 3 शाही होत्या. त्यांच्यापैकी जे मुघल आणि जे दख्खन याच्यामधलं जे बॉर्डर होती ती असं बोलले जायचे की ती बुरहानपूर होती. तर ज्यामुळे महाराष्ट्र हा दख्खनमध्ये यायचा, याचं रिझनच हे बुरहानपूर होतं. तर मित्रांनो, आता आपण व्हिजिट करूया त्या हिस्टॉरिकल प्लेसला आणि बघूया आपल्याला काय काय तिथे हिस्टॉरिकल प्लेस हे बघायला भेटतात आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपल्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे. समोर बघू शकतात आपण पाळधी या गावात आहे, जे जळगावमध्ये येतं. बेसिकली जळगावमध्ये 2 पाळधी आहे, एक पहूर आहे आणि पहूर पाळधी आहे आणि एक अजून एक पाळधी येतं. तर हे पहूर पाळधीवाला आहे. तर तुम्ही बघू शकता आमचा गावाचा काहीसा असा व्ह्यू, गाई म्हशी बघू शकतात. आता बरेचसे लोक शेतीच्या कामासाठी जात आहे. बघू शकतात, फार सुंदर असं गाव आहे मित्रांनो. बऱ्यापैकी गावातल्या लोकांनी प्रगती केलेली आहे आमच्या इथल्या. तर बऱ्यापैकी गाव हे वेल टू डू झालेलं आहे आणि हे आमचं हे गाव आहे नॅशनल हायवेला लागूनच आहे. त्यामुळे काहीशा अशा पद्धतीचं गाव आहे. कोकण आणि जे आपलं विदर्भ खानदेश आहे, हा प्रदेश तुम्हाला मित्रांनो पूर्ण डिफरन्स बघायला भेटेल. बघू शकतात लोक शेतीचे कामासाठी करण्यासाठी निघाले आहेत. बाय द वे, आज आपण कॅमेरा आपला चेंज केलेला आहे. आज आपण आयफोन मधून शूट करत आहोत मित्रांनो. ही आपली पहिली आयफोन द्वारे शूटिंग असेल मित्रांनो. पहिले आपल्याला पेट्रोल रिफिल करावं लागणार आहे. जवळजवळ 78 किलोमीटरचीच रेंज उरलेली आहे आपल्याला इथे लागेल. काही वेळाने पेट्रोल पंप, आपण पेट्रोल भरून घेऊया. ही आमच्या गावातली शाळा. आणि आमच्या गावातले डुकरं. एक जवळजवळ 2 तास मित्रांनो आपल्याला गाडी ड्राईव्ह करायची आहे स्पॉटवरती पोहोचण्यासाठी. हे सगळे माळ रान आहेत मित्रांनो आमच्या इथले. होऊ शकत काय हलतच नाही आहेत. तर फायनली आपण बुरांमुळे होणाऱ्या ट्रॅफिक पासून निघालेलो आहे. नॉर्मलशी ट्रॅफिक होती, काय करणार, त्यांचा पण टाइम आहे वॉकिंगचा. काहीशा अशा पद्धतीचं गाव आहे मित्रांनो आमचं. सुंदरसं गाव आहे.
बऱ्यापैकी प्रगतिशील शेतकरी आता आमच्या गावाला आहेत मित्रांनो. खूप चांगली शेती इथे लोक करतात आणि बऱ्यापैकी भरघोसाचं उत्पन्न घेतात. तर आता पेट्रोल फ्यूल करून झालेलं आहे, पण आता आपण गाडी आपली लबाला फुल केलेली आहे. म्हटलं थोडं गाडी युटर्न घेतली मित्रांनो पेट्रोल पंप दिसल्यावर, आणि म्हटलं की पुढे भेटत नाही भेटत आपल्याला, आपण ह्या रूटची अवेअर नाही आहोत, त्यामुळे म्हटलं इथूनच फुल करून घेऊया, नंतर टेन्शन नको कोणत्या गोष्टीचं. तर मित्रांनो आता आपण चिप्स घेतलेले आहे. आता आमच्या इथे मित्रांनो इथे रोड साईड आहेत ना, असे वेफर बनवण्याचे घाणे लावतात मित्रांनो. तर त्यांचे वेफर्स आहेत ना फार युनिक टेस्ट असते त्याला. तर आता आपण ते घेतले अर्धा किलो. आता खात खात जाऊया. आता आपण मुक्ताई नगर आय थिंक त्या साईडलाच निघतो हा रोड. तर एक ऑलमोस्ट मित्रांनो आपला अर्धा डिस्टन्स कव्हर करून झालेला आहे, आणि कोणतं तरी आपल्याला एक मोठंसं गाव लागलेलं आहे. बघूया कोणतं गाव आहे. या भागात मित्रांनो आमचं काही जास्त येणं जाणं होत नाही, त्यामुळे इतकीशी काही आयडिया मला नाही आहे. बघू शकता बरामपूर वरती बघू शकत असाल तर लिहिलेलं आहे 68 किलोमीटर उरलेलं आहे. गाव कळत नाही. बोदवड आय थिंक हे बोदवड आहे. तेच बोदवड आहे मित्रांनो. मोठं गाव आहे. मित्रांनो आमचे जे रस्ते होते ना हे नॅशनल हायवे नव्हते, तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा अशी मोठी मोठी झाडे असायची मित्रांनो, कडुलिंबाची. बघू शकतात. धूळ रस्त्याची कामं चालू आहेत मित्रांनो. बघू शकता. $1,000,000 व्ह्यू बघू शकतात मित्रांनो. कसे बैलगाड्या घेऊन जात आहेत मित्रांनो. हे जे बैलगाडी घेऊन जातात मित्रांनो, आमच्या इथे ही जी वसाहत असते ना, हे एका गावावरून दुसऱ्या गावाला फक्त मूव्ह करत राहतात, आणि जे काम तिथे भेटेल बघू शकतात ते काम ते करतात. आमच्या इथे त्यांना वंजारी समाज असं बोलतात. रस्त्याचे कामं बघू
बघू शकता तुम्ही केवढ्या मोठ्या प्रमाणात चालू आहे. आता आपण एक्झॅक्टली मुक्ताईनगर एकनाथजीराव खडसे साहेब जे मंत्री राहिलेले आहेत त्यांच्या गावी आहोत. आता एक टी ब्रेक घेतलेला आहे, आपण बघू शकतात. मस्त चाय आणि कचोरी घेतलेली आहे. हॅलो फ्रेंड, चाय पिलो. टोलगेट लागलेला आहे बट अनऑपरेशनल आहे हा टोलगेट, कारण का सध्या रस्त्याची कामं चालू आहेत त्यामुळे. बऱ्यापैकी भारतात महाराष्ट्रात रस्त्याची कामं एकदम जोरो शोरो से चालू आहेत, बघू शकतात. त्यामुळे सगळीकडे डायव्हर्जन टाकलेले आहेत. बघू शकता मित्रांनो, केळीची बाग. आपल्याला मेजरली हा जो मुक्ताईनगर एरिया आहे ना, इथे तुम्हाला जे फळबागा जास्त दिसतील, कारण का इथे जे आहेत ना पाणी आणि भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे कारण का इथे मोठा डॅम आणि 2 ते 3 नद्या ह्या मुक्ताईनगरला येऊन मिळतात. आणि हे फार प्राचीन हिस्टोरिकल प्लेस देखील आहे मुक्ताईनगर. तिथे देखील आपण व्हिजिट करूया एकदा. बघू शकता तुम्हाला पूर्ण हिरवळ दिसेल. तर मित्रांनो, आता आपले बॉर्डर चेकिंग झालेले आहे. आता MP आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती जस्ट आपण होतो. तर आता आपण एंटर झालो ऑलमोस्ट. आता एक बॉर्डरच्या आजूबाजूलाच आपण असणार आहे. तर बघूया मित्रांनो काय काय पाहायला भेटतं. मी पण जस्ट एक्सायटेड होतो बुरहानपूर सिटी एक्सप्लोर करायला. तर बघूया. आता बघू शकतात आपल्याला MP पासिंगच्या गाड्या आता दिसायला सुरू झालेल्या आहेत. MP 46 बुरहानपूर 3 किलोमीटर अवे, इंदौर 183. आता हे प्रॉपर MP मध्ये आलेलो आहे. आता बॉर्डर वगैरे नाही आहे, बट इथे बऱ्यापैकी कम्युनिटी जी आहे ना ती महाराष्ट्रीयन कम्युनिटी आहे, कारण का हे बॉर्डरला लागून असल्यामुळे. आणि MPचं डुक्कर बोलतात, गाढव बघू शकतात तुम्ही. बघू शकतात मोरे आर्ट. ह्या आपल्या टाटा पंचने आपले हा सेकंड आपण स्टेट ट्रॅव्हल करत आहोत. आपण महाराष्ट्रामध्ये गाडी फिरवलेली आहे. महाराष्ट्राच्या बाहेर आपण गोव्याला गेलेलो आणि आता MP मध्ये आलेलो आहे. तर आपली गाडी शेवटी MP मध्ये पोहोचलेली आहे मित्रांनो. बघू शकता ही तापी नदी आहे. काहीशा अशा पद्धतीचं नदी पात्र आहे, फार मोठी आहे. आता बऱ्यापैकी नदीमध्ये पाणी नाही आहे, कारण का आमच्या इथे तसं बघायला गेलं तर पाण्याची कमतरताच आहे. तर फायनली स्वागत आहे मित्रांनो तुमचं MP मध्ये.
पण नदीचं पात्र बघू शकता तुम्ही, तिथपर्यंत पात्र आहे मित्रांनो, तिथपर्यंत ही नदी भरत असेल. तर बघू शकता मित्रांनो, इतिहासाची पहिली झलक आपल्याला लागलेली आहे बऱ्हामपूरमध्ये. बघू शकता हा दरवाजा काहीशा अशा पद्धतीचा हा दरवाजा आहे. हे बऱ्हाणपूर सिटीमध्ये एंटर करण्यासाठी या दरवाजाचं निर्माण केलेलं असेल. हे बाहेर आता नंतर फोपावलं आहे, पण सध्या तरी इथपर्यंतच हे बऱ्हाणपूर सिटी असेल, कारण का एका गावाची किंवा सिटीची रक्षा करण्यासाठी हे असे दरवाजे बनवले जायचे मित्रांनो. अद्भुत असा दरवाजा, फार सुंदर होता दरवाजा. जवळजवळ 300-400 वर्ष इतिहास असेल मित्रांनो त्या दरवाजाला, कारण काय हे औरंगजेब बादशाह होता, त्याचा वन ऑफ द फेवरेट आणि सिक्युअर अशी जागा होती औरंगजेबाची बऱ्हाणपूर. बघू शकता मित्रांनो कसे नॅरो रोड्स आहेत इथे. आणि जुना वाडा बघू शकता तुम्ही. बघू शकता मित्रांनो, असे गाव आता फार कमी बघायला भेटतात. आता मित्रांनो ट्रॅफिक मध्ये अडकलेलो, असं अडकलेलो ना, कशी कशी करत गाडी काढले माझे मला माहिती. टांगा बघू शकता मित्रांनो, टांगा गाडी. तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे शाही किल्ल्याजवळ. आता फक्त इथे कॅश नाही मागायला पाहिजे, माझ्याकडे कॅश नाही आहे. तर फायनली मित्रांनो आपण आता किल्ल्याच्या आतमध्ये पोहोचलेलो आहे. तर ही जागा मित्रांनो सध्या ही आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांच्या अंडरमध्ये येते. तर बघू शकता याची हिस्ट्री इथेच आपल्याला आपण एंटर करता करता लावलेली पाहायला भेटेल. ॲडिशनल काही इन्फॉर्मेशन हवे असेल तर मित्रांनो इथे QR कोडची फॅसिलिटी देखील दिलेली आहे. आणि बेसिक हिस्ट्री इथे समोर यांनी बघू शकतात अशा पद्धतीने हे केले आहे. शाही महल हा तापी नदीवर आहे, 80 फीट उंच आहे आणि 1457 ते 1503 पर्यंत आदिलशहाद्वारे हे बनवण्यात आलेले आहे. आणि जवळजवळ 7 मजली हे शाही इमारत होते. बघू शकता मित्रांनो काहीशा अशा पद्धतीचा हा एंट्रन्स आहे. आणि इथे बगीचा आहे हा समोरच. विचार करू शकता मित्रांनो काय सुंदर असं बघू शकतो. इथे फाउंटनची देखील सुविधा ही बनवण्यात आलेली आहे. हे जास्त जुनं नसेल हे काम, पण हे बघू शकता ही इतिहासाची साक्ष देत आहे मित्रांनो हे ह्या सर्व इमारत.
आणि एक्झॅक्टली तापी नदीच्या काठावरच आहे. म्हणजे हे आपण ज्या हायवेवरून येत होतो ना तिथून देखील आपल्याला याचे आपल्याला ढाचा दिसला होता बाहेरून. काहीशा अशा पद्धतीचा हा मित्रांनो किल्ला आहे. ह्या सर्व विटा जवळजवळ 400-500 वर्ष जुन्या आहे मित्रांनो. बघू शकता आता कशा पद्धतीने त्यांची झीज झालेली आहे. एक्स्ट्रीमली सुपर्ब मित्रांनो. चला आता वरती जाऊया, बघूया काय पाहायला भेटतं आपल्याला. प्रथमतः इथे खाली जाऊया, काय आहे बघूया. बघू शकता हे त्या काळाचं सर्व बांधकाम आहे. हे तर आत्ताचं असेल, त्याला तर सपोर्ट देण्यासाठी हे बनवण्यात आलेलं आहे. बघू शकता सुंदर मित्रांनो. हे डायरेक्ट नदीच्या काठाला आय थिंक हा रस्ता जात असतो. हे बरेचसे राजे लोक होते ना, छुपे मार्ग बनवून ठेवायचे स्वतःला. जर असुरक्षित वाटलं तर एक सुरक्षित मार्ग असावा म्हणून. आय थिंक सो. बघू शकता हा एक अजून एक दरवाजा आहे ते बनवण्यात आलेला. बंद केलेला आहे यांनी. आणि पोर्शनमध्ये मित्रांनो जेव्हा आलो ना, अतिशय थंड वाटत आहे. म्हणजे बघू शकतात कशा पद्धतीने याची निर्मिती करण्यात आलेली आहे मित्रांनो. औरंगजेब बादशाह जे आहे ना, ही दक्षिणेतील राजधानी म्हणून देखील हे संबोधले जायचे मित्रांनो. औरंगजेब बादशाहचा जो शाही खजिना होता तो इथेच ठेवण्यात आलेला होता मित्रांनो त्यांनी. नंतर इंग्रजांनी इथून बऱ्यापैकी लूट करून हे त्यांच्या मायदेशी नेली, ती वेगळी गोष्ट आहे. बघू शकता आता काहीसा अवशेष मित्रांनो आहे ते शिल्लक आहे. हे बघू शकता तापी नदी. घाट देखील बनवण्यात आलेले आहेत, बघू शकता. मित्रांनो काहीच अवशेष शिल्लक आहे, पण हे अवशेष देखील बघण्यासारखे आहे. कारण का हा आपला वारसा आहे, ही आपली हिस्ट्री आहे भारताची. हे सर्व त्या काळीनच बांधकाम आहे मित्रांनो. हा कुत्रा फक्त ह्या काळातला आहे. अतिशय सुंदर. मित्रांनो नशीबवान आहे मी की मला हे सर्व पाहायला भेटत आहे. पुढची पिढी काय माहीत यांना हे पाहायला भेटतं की नाही भेटत. बघू शकता तर इथे काहीशे अवशेष उरलेले आहे. आणि बऱ्हामपूरला मित्रांनो एकदा तरी या तुम्ही, इथे येऊ शकतात आणि ही जागा एक्सप्लोअर करू शकतो आपण. करण्यासारखी आहे. बघू शकतात हे त्यावेळेसचं बांधकाम आहे सर्व मित्रांनो. तर बऱ्यापैकी पडझड झालेली आहे. तो काळ कसा असेल मित्रांनो जेव्हा दिमाखात या सर्व इमारती उभ्या असतील. हे मूर्खपणाचे लक्षण आहेत. हे जे बांधकाम केलं आहे ना,
आता गव्हर्नमेंट सुधारलेली आहे. आता हे गव्हर्नमेंट मेजरली ट्राय करतात की त्या पद्धतीनेच. आता हे बघू शकतात, हे आताच्या विटा आणि हे त्या कालीन विटांमध्ये किती फरक आहे. गार्डन देखील व्यवस्थित पद्धतीने मेंटेन करण्यात आलेलं आहे इथे. मित्रांनो, एक गोष्ट सांगतो, ह्या सर्व जागा आपल्याला जात धर्म पंथ ह्या सर्व गोष्टी सोडून एक्सप्लोअर करायला पाहिजे. मला नाही माहीत ह्या गोष्टीशी, ह्या वाक्याशी माझ्याशी किती लोक सहमत असतील, पण हा आपला ठेवा आहे आणि हा आपल्याला जतन करून ठेवायचा आहे. ह्याच्याकडे फक्त आपल्याला इतिहास म्हणूनच पाहावा लागेल. आणि हा इतिहास असा प्रत्येक देशाला किंवा राष्ट्राला लाभलेला नाही आहे. हे फक्त असे कमीत कमी राष्ट्र आहेत किंवा भारत असा एकमात्र देश आहे ज्याला ही अशी हिस्ट्री लाभलेली आहे. सॉरी. लाइफ में कम फोकस करेले ज्यादा फोकस क्यों नहीं अभी तो आज इतने काम सुपर. अरे भोलेनाथ के मंदिर से सीधा आओ ना, बोलना जा गाड़ियाँ रखी इथे हा अवशेष बऱ्यापैकी शिल्लक आहे मित्रांनो. वो आ गई बोले, वो गेट पे खड़ी है, गेट पे खड़े हो क्या? बघू शकता कशा पद्धतीचं नक्षीकाम आहे मित्रांनो. हे त्यावेळेस आहे 300-400 वर्ष जुनं आहे हे काम आहे मित्रांनो. मित्रांनो, आपला जवळजवळ हे एक्सप्लोअर करून झालेलं आहे ऑलमोस्ट. एक वन विजिट तरी करायला हवी, कारण का 400-500 वर्ष जुनं हे सर्व बांधकाम आहे किंवा हा राजवाडा आहे, किल्ला आहे. बघू शकता आतमध्ये. आता इथे जाण्यास बंदी आहे, पण काय सुंदर असेल. कॅमेरा जस्टिफाय नाही करू शकत मित्रांनो. हे सर्व जागा आहे ना, तुम्हाला पर्सनली इथे येऊन हे सर्व पाहायला पाहिजे. बघू शकतात हे 2 ते 3 मजली असेल, वरपर्यंत देखील बांधकाम आहे हे. आता जाणं आतमध्ये रिस्की आहे, त्यामुळे आपण रिस्क नाही घेणार आहोत ती. तर चला मित्रांनो, आता आपण सेकंड स्पॉट आपला एक्सप्लोअर करायला जाऊया, ब्लॅक ताजमहल. हो, ते एक काळा इथे एक ब्लॅक ताजमहल देखील आहे, तो आपण एक्सप्लोअर करूया. तो बघूया आपण. आता निघूया. जवळजवळ 3 ते 3.5 किलोमीटरवरती आहे हा ताजमहल. तर जाऊन एकदा पाहूनच येऊया. आणि एक सांगायचं राहिलं, इथे येण्याचे जे चार्जेस आहे ते 20 रुपीज पर पर्सन आहे. तर तुम्ही येऊन विजिट करू शकतात. तर फायनली मित्रांनो, आपण पोचलेलो आहे काळा ताजमहल, ज्याला ब्लॅक ताजमहल करून बोलतात. तर काहीशा अशा पद्धतीचं फेन्सिंग आणि एंट्रन्स गेट इथे बनवण्यात आलेलं आहे. तर बेसिकली याला ब्लॅक ताजमहल असं बोलतात मित्रांनो. बट हे जे स्ट्रक्चर आहे किंवा हा जो
टुम्स आहे, मकबरा ज्याला बोलतात. हे जहांगीरने आपले जे शूर सेनापती होते त्यांचं नाव आहे शाहनवाज खान यांच्या स्मरणार्थ हा बनवण्यात आलेला होता मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो, काहीशा अशा पद्धतीचं हे त्यांना ट्रिब्यूट देण्यासाठी जहांगीर यांनी हे बनवण्यात आले होते. आणि जसं प्रत्येक तुम्ही ताजमहल जरी पाहिला असेल तरी प्रत्येक अशा मकबरासमोर हे असं छोटंसं गार्डन ॲज पर त्यांची जी रेटिंग असते त्यानुसार ते गार्डन बनवण्यात येतं. त्याच्यासाठी जागा अलॉट होत असेल मित्रांनो. सुंदर मित्रांनो, जवळजवळ 400 वर्ष जुनं हे स्ट्रक्चर आहे. त्याचे मिनार तुम्ही बघू शकतात. छोटे छोटे नक्षी काम आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकत असाल तर. दिसतं तेवढं इझी नाही आहे हे स्ट्रक्चर उभारणं आणि इतके वर्ष ते आबाधित ठेवणं. बेसिकली हे सर्व जे स्ट्रक्चर आहे ब्लॅक स्टोनमध्ये बनवण्यात आलेलं आहे, तुम्ही पाहू शकत असाल. आणि याच्यावरती चुना किंवा विशिष्ट प्रकारचा लेप लावून याचं प्लॅस्टरिंग देखील केलेलं आहे, त्यामुळे हे वाईट झालेलं आहे. अतिशय सुंदर मित्रांनो. बघू शकतात ही आत्ताची जाळी आणि त्या काळी जाळीची सुविधा झरोके बनवण्यात आलेले आहे. किती अचूक काम आहे मित्रांनो. बघा हे 400 वर्ष जुनं काम आहे. ॲक्युरेसी तुम्ही पाहू शकत असाल तर. तेव्हा देखील सुंदर अशी टेक्नॉलॉजी होती जे आताच्या लोकांना अवगत नाही आहे. आणि त्यांची समाधी नक्षीकाम तुम्ही पाहू शकत असाल. म्हणजे कार्विंग जी केलेली आहे जस्ट पेंटिंग नाही आहे, याला पूर्ण यांनी हे छन्नीने पूर्ण शेप देऊन हे सर्व बनवलेलं आहे मित्रांनो. चारशे वर्ष ते 500 वर्ष जुनी ही कला. म्हणून मित्रांनो एकदा तरी विजिट करा इथे आणि हे सर्व अनुभवा. मित्रांनो मला नक्की सांगा तुम्हाला हा प्लेस कसे वाटले आणि हा व्हिडिओ कसा वाटला. आणि मी काहीतरी तुम्हाला इनपुट्स देऊ शकला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची रजा घेतो मित्रांनो. आज आपल्याकडे टाईमची लिमिट्स असल्या कारणामुळे आता फिरण्यासारखं बहरामपूरमध्ये बरंच काही आहे, पण आपल्यावर टाईम लिमिट्स आहे त्यामुळे आपण ते एक्सप्लोअर करू शकत नाही. आणि इथे बऱ्यापैकी रोडचे कामं चालू आहेत त्यामुळे आपण हे 2च स्पॉट आज कवर केलेले आहे. नेक्स्ट विजिटला जेव्हा आपण गावी येऊ तेव्हा पुन्हा काहीसं असं एक्सप्लोअर करूया मित्रांनो. तोपर्यंत तुमची रजा घेतो.